हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहोत शेतामध्ये. आम्ही शेतात यासाठी आलो की आम्हाला आमच्या आजोबांना टिफिन द्यायचा होता. माझ्यासोबत माझी बहीण आणि भाऊ आम्ही तिघंजण मिळून शेतामध्ये आलो. तर आता आम्ही जातो आमच्या शेताकडे घराकडे. आणि ही आहे ना, ती माझी बहीण आहे. तर गाईज, हे आहे आमच्या शेतामधील घर. पहिले आम्ही याच घरी राहत होतो, परंतु आता इथे कोणीच राहत नाही. त्यामुळे या घराची अवस्था खूप वाईट झालेली आहे. या घराला सोडून आम्हाला 2-3 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. त्यामुळे इथेला अवस्था खूप वाईट झालेली आहे. आम्ही तर इथे आलो, परंतु इथे आमचे आजोबा आम्हाला दिसलेच नाही. म्हणून आम्ही जातो आता दुसऱ्या शेताकडे, कारण आम्हाला असं वाटते की आमचे आजोबा तिकडे दुसऱ्या शेताकडे असतील. तर हे बघा, आम्ही जातच होतो समोर, ही मागच राहिली. ती पण एक ब्लॉगर आहे आणि ती तिच्या ब्लॉगच्या नादामध्ये मागेच राहिली आणि आम्ही दोघं समोर आलो. हा कापूस बघून मला खूप कापूस वेचण्याची इच्छा झाली. त्यामुळे मी तर फायनली आम्हाला आमचे आजोबा इथे भेटले. हे आहेत आमच्या शेतामधील बाप्पा. तर आता आम्ही जातोय आमच्या शेताच्या शेजारीच एक नदी आहे. त्या नदीच्या केटीकडे आता आम्ही जात आहोत. तर ही आहे नदीची केटी. हे बघा, या मॅडमला हे पाणी बघून त्यात खडे मारावेसे वाटतात, तर खडे मारायला लागले. हिला या पाण्याला बघून एक गाणं म्हणावं असं वाटलं. रे बघा, हे कसं गाणं म्हणते आता. तर आता आम्ही निघालोय परत घरी जायला. शेतामधून तर घरी जाऊच. तर गाईज, आजचा ब्लॉग इथे संपला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव.